नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की जीवाच्या छातीला खूप भाजलेलं असतं आणि जीवाच्या या परिस्थितीला काव्या स्वतःलाच दोषी ठरवते। जर मी हा गेमच खेळले नसते तर जीवावर ही परिस्थिती ओढावली नसती असं ती स्वतःला दोष देत विचारात पडते। काव्या स्वतःशीच बोलत असते, जे काय झालंय ते सर्व माझ्यामुळे झालं आहे, त्याला मीच जबाबदार आहे। माझ्यामुळे जीवाला भाजलेलं आहे, मी सर्व परिस्थितीला मीच जबाबदार आहे असं ती म्हणून ती स्वतःच्याच हातावर एक छडी घेते आणि फटके मारते। एकीकडे आपण पाहतो की नंदिनी जीवाच्या रूममध्ये गरम पाणी घेऊन जाते। नंदिनीला जीवाच्या रूममध्ये पाहिल्यानंतर मानिनी अतिशय भडकते, तिला खूप राग येतो। ती नंदिनीला बोलते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तू जीवाच्या रूममध्ये येऊ नकोस असं सांगितलं आहे, तरी देखील तू जीवाच्या रूममध्ये का आलीस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? असं म्हणून मानिनी नंदिनीचा हात पकडते व तिला रूमच्या बाहेर काढते। तिला धक्के मारत ती बाहेर काढते। हे सर्व बघून नंदिनीला खूपच त्रास होतो। एकीकडे काव्या हे सगळं बघत असते की माझ्यामुळे नंदिनी ताईला ओरडा बसतो आहे। त्यानंतर काव्या स्वतःलाच दोषी मानू लागते। त्यानंतर येणाऱ्या पुढील भागात नंदिनी ही कशा प्रकारे जीवाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणार हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे आणि काव्याचं सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।